ऐका दीपकांनो, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्याची एक सून होती. तिने एके दिवशी घरातला एक पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टळला असा विचार तिने केला. इकडे उंदरांनी विचार केला, आपल्यावर उगाच आळ आला आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला. त्यांनी रात्री हिची चोळी गुपचूप पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली. सासू दिरांनी निंदा केली आणि घरातून हाकलून दिले. इकडे हिचा रोजचा नेम असे, रोज दिवे घासावे, तेलवात करावी, ते स्वतः लावावे, खडीसाखरेने त्यांच्या ज्योती साराव्या, दिव्यांच्या अवसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. त्याप्रमाणे ही घरातून निघाल्यावर ते सगळं बंद पडलं. पुढे या अमावस्येच्या दिवशी राजा शिकारी वरून येत होता. एका झाडाखाली मुक्कामाच उतरला. तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला. आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून एका झाडाखाली येऊन बसले आहेत. एकमेकांशी गप्पा गोष्टी करत आहेत. कोणाचे दिवे घरी जेवायास काय केलं आहे, कोणाकोणाचे दिवे घरी जेवायास काय केलं आहे, कशी कशी पूजा मिळाली चौकशी करत होते. सर्वत्र आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगत होते. त्याच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला, बाबांनो, काय सांगू, यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही. मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचो. माझा थाटमाट जास्त व्हायचा. त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत. इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं, असं काय झालं आहे? मग तो सांगू लागला, मी ह्या गावच्या राजाच्या घरचा दिवा आहे. त्याची एक सून होती. तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवरती आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टळला असं तिने विचार केला. परंतु इकडे उंदरांनी विचार केला, हा आपल्यावर उगाच आळ घातला आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा. रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली. सासूदिरांनी निंदा केली, घरातून हाकलून दिले. म्हणून मला हे दिवस आले. ती दरवर्षी दीप अमावस्येच्या दिवशी माझी मनोभावे पूजा करते. जिथं असेल तिथे खुशाल असो असा आशीर्वाद दिव्याने तिला दिला. घडलेला प्रकार राजाने श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराध नाही याची खात्री त्याला झाली. तो घरी आला. कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे का म्हणून चौकशी केली. तिला मेना पाठवून घरी आणली. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली आणि ती सुखानं रामराज्य करू लागली. तर जसा दीपक तिला पावला, तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. दीप अमावस्येच्या खूप साऱ्या शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.